हॅलो स्टुडंट्स, आज आपण इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक बघणार आहोत. यूज ऑफ नीड अँड नीड टू पॅटर्न. म्हणजे आपण कुठल्याही सेंटेन्समध्ये जर आपल्याला नीड किंवा नीड टू यूज करायचं असेल तर ते कसं करतो. तर नीड हे आपण कशाच्या पुढे यूज करतो. नीड इज यूज्ड विथ नाऊन ऑर नाऊन फ्रेज. म्हणजे कुठलाही नाऊन असेल किंवा एखादी नाऊन फ्रेज आली असेल तर त्याच्या पुढे आपण नीड यूज करतो. नीड इज यूज टू एक्सप्रेस रिक्वायरमेंट. म्हणजे कुठलीही आपल्याला कुठली रिक्वायरमेंट आहे जी आपल्याला एक्सप्रेस करायची आहे त्यावेळेला आपण नीड यूज करतो. नीड टू हे कधी यूज करतो. नीड टू इज यूज्ड विथ वर्ब. म्हणजे नीड टू हे कशाच्या आधी लागतं तर वर्बच्या अगोदर लागतं. त्यामुळे नीड टू हे आपण वर्बसोबत यूज करतो. एक्झाम्पल्स ऑफ नीड अँड नीड टू. आय नीड फ्रूट म्हणजे मला फ्रूटची गरज आहे असं आपण सांगतो. आय नीड फूड मला जेवणाची गरज आहे. आय नीड अ बुक म्हणजे मला बुकची गरज आहे. शी नीड्स रेस्ट म्हणजे तिला रेस्टची गरज आहे. सीड्स नीड एअर अँड वॉटर म्हणजे कुठल्याही सीडला प्लांट बनायचं असेल तर त्याला एअर आणि वॉटर मस्ट असतं. आय नीड टू टेक अ रेस्ट म्हणजे नीड टू हे काय झालं वर्बच्या अगोदर यूज केलं. म्हणजे नीड टू टेक हे वर्ब आहे म्हणून नीड टू घेतलं. दे नीड टू लिसन केअरफुली म्हणजे त्यांना लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे. तर नीड टू हे कशासाठी घेतलं लिसनसाठी यूज केलं म्हणून नीड टू हे वर्बच्या अगोदर यूज केलं. वी नीड टू ट्राय न्यू थिंग्स म्हणजे आपल्याला नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. ट्राय हे काय झालं वर्ब झालं. फ्रूट्स नीड टू राईप म्हणजे फळांना पिकण्याची गरज आहे. नीड टू राईप. ही नीड टू क्लीन हिज क्लोथ्स म्हणजे त्याला त्याचे कपडे स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. टू क्लीन. अशा प्रकारे नीड आणि नीड टूचे सेंटेन्सेस आपण बघितले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरची एक्सरसाइज बघूया. तर तुम्हाला अजून नवीन कुठल्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता.